वर्ध्यातील रामनगर परिसरातील प्रभाग समितीच्या वतीने श्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महिलांनी भजन मंडळ आणि ढोल ताशाच्या गजरात नाचत गाजत मिरवणूक काढली। मिरवणुकीमध्ये महिला पुरुषांचाही मोठा सहभाग दिसून आला। वर्ध्यामध्ये भाजपाचे लोकसभा प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले। कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार रामदास तळस, लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे, आमदार पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंगणघाट तालुक्यातील पोहणा शिवारामधल्या वर्धा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करत 3 ट्रॅक्टर, जेसीबीसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। याचा त्रास सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतोय। नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता आता पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत। पुण्यामध्ये 5 मार्चपासून जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। साताऱ्यातील कराड तालुक्यामधील तारुख येथील प्राचीन ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना धार्मिक विधिवत करण्यात आली। यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे राहणाऱ्या देवानंद अनिल साळवे या युवकाला क्षुल्लक कारणावरून 3 जणांनी बेदम मारहाण केली। देवानंदला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वेंगुर्ला येथील सातेरी मंदिर हे पांडवकालीन मंदिर असल्याचं बोललं जातं। वास्तुशास्त्राचा एक अद्भुत नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं। दरवर्षी वर्षातून 2 वेळा किरणोत्सव सोहळा अनेक भाविकांना अनुभवता येतो। त्याप्रमाणे सूर्योदयानंतर काही वेळातच सूर्याची किरणं ही मंदिरावर पडतात आणि यातील एक किरण वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मखरावर पडते आणि हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक भक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याबाहेरूनही येतात। किरणोत्सव सोहळ्यानंतर महाआरतीने हा सोहळा संपन्न होतो। नागपूरमध्ये आज भाजपाचं नमो युवा राष्ट्रीय संमेलन पार पडणार आहे। जे.पी. नड्डा या संमेलनामध्ये सहभागी होणार होते। तसेच संमेलनामध्ये जे.पी. नड्डा युवकांना मार्गदर्शन करणार होते। मात्र आता जे.पी. नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झालाय। भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीमुळे जे.पी. नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते। राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन 4 मार्चला म्हणजेच आज नागपूर येथील विद्यापीठ मैदानामध्ये पार पडणार आहे। या संमेलनामध्ये साधारण 1 लाख युवक उपस्थित असण्याची शक्यता वर्तवली आहे। तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा दौरा होता मात्र तो रद्द झालेला आहे। स्मृती इराणी या भाजप नेत्या सभेला उपस्थित राहणार आहेत। धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे 1,500 हेक्टरहून अधिक पिकं भुईसपाट झालेत। मका, गहू, हरभरा, केळी, पपई या पिकांचं या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान सध्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर रोगराईचं संकट ओढवलंय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 6 अंश सेल्सिअसने तापमान खाली आलंय। रविवारी तापमानाचा पारा 14 डिग्री सेंटीग्रेड होता। तो आज सोमवारी 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तापमानाचा पारा अचानक 6 अंशांनी खाली आल्यामुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा थंडीची लाट आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील उंबर्ले येथे कातळ शिल्प आढळले। संशोधन होण्याची गरज कातळ शिल्पाला भेट दिलेल्या अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे। कोकणामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कातळ शिल्प यापूर्वी आढळून आली आहेत मात्र अशा प्रकारचं कातळ शिल्प कुठेही आढळून आलेलं नाहीये। त्यामुळे उंबर्ले येथील या कातळ शिल्पाला खूप महत्त्व प्राप्त झालंय।
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। सत्ताधारी भाजपने त्यासाठी तयारी यापूर्वीच सुरू केली आहे। 2 दिवसांपूर्वी पक्षाने 195 उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे। नेत्यांचे दौरे वाढले आहेत। 5 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली होती। तिथे जाण्यासाठी ते प्रथम नागपूरला आले होते आणि आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूर विमानतळावर सकाळी आगमन झालं। येथून ते तेलंगणाला गेले। या दोन्ही वेळा त्यांच्या स्वागताला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। मनोज जरांगे यांचा सोलापूर संवाद दौरा आहे। सोलापूर जिल्ह्यातील वैराग, मोहोळ, शेटफळ येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे। जरांगे मराठा आरक्षणाबाबत सकल मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत। साताऱ्यातील कास रस्त्यावर कासफूड हॉटेलच्या समोर कारचा भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झालेत। चालकाचं नियंत्रण सुटून कार रस्त्यालगत असणाऱ्या सुरक्षा कठड्याला धडकली। कास पठाराहून साताराकडे जात असताना या कारचा अपघात झालाय। सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथील तापी नदी पुलावर विकास कामाचं भूमिपूजन तसेच खेडी येथे वारकरी भवनाचं भूमिपूजन होणार आहे। अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने शिवमंदिर कला उत्सवाचं आयोजन केलं होतं। शिवमंदिर कला उत्सवाच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला। गायक सोनू निगमच्या गाण्यावर अंबरनाथकर अक्षरशः बेफाम होऊन नाचले आणि या उत्सवाची दिमाखदार सांगता झाली। नाशिकमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आहे। गेल्या 7 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनासोबत आतापर्यंत झालेल्या 5 बैठका निष्फळ ठरल्या। त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बैठकीमध्ये काय तोडगा निघणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड या गावामध्ये 2 दिवसीय जंगी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं। या शंकरपटामध्ये गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील बैलजोडींनी सहभाग घेतला। खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधल्या एका क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलंय। धमकी देणाऱ्या व्यक्तीचं दूरध्वनी संभाषण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला राणा कुटुंबियांकडून प्राप्त झालंय। या विरोधामध्ये ते तातडीने पोलिसांमध्ये तक्रार करणार आहेत। खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधल्या एका क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ करत धडा शिकवण्याची भाषा वापरली आहे। धमकी देणाऱ्या व्यक्तीचं दूरध्वनी संभाषण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला राणा कुटुंबियांकडून प्राप्त झालंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। त्यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथील मुढोळदे येथील तापी नदीवरील पुलाचं भूमिपूजन आणि वारकरी भवनाचं भूमिपूजन होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय। एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडत असून त्यांच्या सभेने महायुतीला बळ मिळणार आहे। निवडणुका काही दिवसांवर आहेत, अशात राजकीय नेते पक्षांतर करतायत। अंबरनाथमधील राष्ट्रपतीचे पदाधिकारी भालचंद्र भोईर यांनी सपत्नीक शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 4 आणि 5 मार्च असे 2 दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यामुळे शहराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। 5 मार्चला सायंकाळी 6:30 ला त्यांची खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे जाहीर सभा पार पडणार आहे। जळगाव येथे शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सव आयोजित केला होता। महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची विशेष उपस्थिती होती। यावेळी अर्चीने सैराट चित्रपटातील डायलॉग म्हणत तसेच गाण्यावर नृत्य करत जळगावकरांची मने जिंकली, परंतु त्या कार्यक्रमात अतिउत्साही लोकांनी गालबोट लावले। यावेळी कार्यक्रमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली। गर्दीत रिंकू राजगुरू हिला धक्काबुक्की झाली। त्यानंतर रिंकू राजगुरूचा संताप अनावर झाला। आर्ची चाहत्यांवर जाम भडकली। रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगचा शाही कार्यक्रम गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला। या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सेलिब्रिटीपासून ते अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परफॉर्मन्स सादर केले। मात्र नीता अंबानींच्या परफॉर्मन्सने आपली वेगळीच छाप सोडली। परंपरा आणि अध्यात्म यांचा मेळ साधताना नीता अंबानी यांनी विश्वंभरी स्तुतीवर एक मंत्रमुग्ध करणारं नृत्य सादर केलं। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने कल्याण ते तळोजा हा मेट्रो मार्ग 12 तयार करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं। या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 22.173 किलोमीटर असून यामध्ये 19 स्थानकं आहेत। या संपूर्ण प्रकल्पासाठी 5,865 कोटी खर्च येणार आहे। ऑक्टोबर 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे। रेडबर्ड कंपनीचे विमान प्रशिक्षण बारामतीमध्ये पुन्हा सुरू होणार आहे। माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी या प्रशिक्षण केंद्राला भेट दिली। रेडबर्ड कंपनीचे हे विमान प्रशिक्षण सर्व DGCAच्या सर्व परवानग्या घेऊन पुन्हा चालू करण्यात आलं आहे। राजकारणी व्यक्तींची भाषणं, वादातीत चर्चा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो, पण भाजपचे आमदार प्रवीण दरेकर वेगळ्याच कारणाने सध्या चर्चेत आहेत। प्रवीण दरेकर यांनी रविवारी रायगडमध्ये मंगलाष्टका म्हटल्या। महाड तालुक्यातील फौजी आंबावडे या गावातील लग्न सोहळ्यामध्ये त्यांनी मंगलाष्टका म्हटल्या। मंगलाष्टका म्हणतानाचा दरेकर यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय।